नमस्कार. मराठीच्या या भागात आपण वर्णमाला हा भाग बघणार आहोत. वर्णमालेवरती महत्त्वाचं म्हणजे आपली संधी अवलंबून आहे. कारण वर्णमाला ज्याला कळली त्यांना संधी हा प्रकार, संधी हा पाठ खूप सहजच कळेल. त्यामुळे पण सुरुवात करूया. बघा, वर्णमाला याच्या आधी आपण भाषेविषयी थोडंसं महत्त्वाचं, आपण भाषा आणि लिपी हा भाग तर बघितलाच आहे, पण आता मूलभूत घटक कोणते त्याच्यावरती आपली वर्णमाला आपण डिफाईन करतो. बघा, भाषेचे मूलभूत घटक किती, तर एकूण 4 आहेत. ते म्हणजे वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य. आपल्याला माहिती आहे की अक्षर, शब्द आणि वाक्य, आपण जे वाक्य बोलतो आहोत एकानंतर एक, तर ते कशापासून तयार झाले? मुळात तुमच्या वर्णापासून. वर्ण म्हणजे काय? तोंडावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी यांना आपण वर्ण म्हणतो. त्यांनाच काय म्हणतात? ध्वनिरूपे. हा प्रश्न विचारला गेलाय बघा. वर्णांना मूलध्वनी किंवा ध्वनिरूपे असं म्हटलं जातं. ते केवळ काय असतात? ध्वनी असतात. अक्षर म्हणजे काय? मग वर्ण, जसं आपली ही, मी एकदा चार्ट दाखवते आपल्याला. वर्णमाला ही जी आहे ते हे सगळे काय झालेत? वर्ण झाले. मग या वर्णांपासून काय बनतं? अक्षर. अक्षर कसं बनतं? जसं की क हे व्यंजन अधिक आपले स्वर म्हणजे अ घ्या किंवा आपण बघणारच आहोत. तर क अ बरोबर क हे काय झालं? आपलं अक्षर झालं. आता ह्याला व्याख्येत जर सांगायचं झालं तर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणा यांना आपण काय म्हणतो? अक्षर असं म्हणतो. ठीक आहे. त्यालाच काय म्हणता येते? नष्ट न होणारे. नंतर शब्द. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात? शब्द असे म्हणतात. पण हा क्रम जो आहे किंवा हा जो समूह आहे त्याला काहीतरी विशिष्ट अर्थ प्राप्त होणं आवश्यक आहे. जसं की बघा, ल, वंग, ग. आता मी याला जर वंग, ग, ल असं केलं तर काही अर्थ प्राप्त होत नाही. पण ल, वंग असं जेव्हा मी म्हणेन त्यावेळेला त्याला विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. प्रत्येक अक्षरापासून म्हणजे अक्षरांचा जर समूह एकत्र आला तर तो काय? शब्द तयार करतो. नंतर आहे वाक्य. वाक्य कशाला म्हणतात? तसंच जशी शब्दाची व्याख्या केली तशीच वाक्याची व्याख्या. शब्दांच्या अर्थपूर्ण समूह ज्या वेळेला एकत्र येतो त्याला आपण वाक्य असं म्हणायचे. बरोबर आहे. किंवा अर्थपूर्ण शब्द समूह यालाच आपण वाक्य म्हणतो. किंवा पूर्ण अर्थाचे बोलणे, यापैकी कुठलीही एक व्याख्या आपल्याला विचारली जाऊ शकते. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. बेसिक पार्ट आहे ही आपली वर्णमाला जी आपल्याला समोर दिसते. यामध्ये बघा, अ पासून ते ञ पर्यंत वर्णमालेमध्ये वर्ण समावेश होतात. पण आता स्वर किती आहेत, स्वरादी किती आहेत, नंतर काही दुसऱ्या भाषेतून म्हणजे इंग्रजीतून काही आलेले स्वर आहेत त्यांचा आपण स्वर इथे उल्लेख करतो. नंतर व्यंजनांचा गट आहे, तर आपण त्याला डिटेलमध्ये बघूया. हा चार्ट प्रत्येकाने पाठ करा म्हणा किंवा मग लक्षात ठेवणं सोपा जाईल. जर आपण हे एकदा लिहून काढलं तर लक्षात राहून जाईल की हा चार्ट याच्यावर खूप प्रश्न आपल्याला विचारलेत. बघा, आपण प्रश्न शेवटी घेणारच आहोत, तरी पण मध्ये मध्ये मी आपल्याला सांगेल की या विषयावर, या भागावर कसा प्रश्न तयार होतोय. ठीक आहे. वर्णमाला व वर्णांचे प्रकार हे मूळतः किती? 4 भागामध्ये वर्गीकृत केलं गेलं आहे. स्वर, स्वरादी, व्यंजने, स्वरांत, संयुक्त व्यंजने. आता बघा, स्वर किती आहेत एकूण, हे पण प्रश्न विचारलेत की यांची संख्या विचारली. एकूण स्वर किती, एकूण व्यंजन किती, आधुनिक वर्णमालेत किती स्वर आहेत, किती व्यंजन आहेत, किंवा एकूण वर्ण किती, असे देखील प्रश्न विचारून झालेत. त्यामुळे बघा, स्वरांचं आणखी वर्गीकरण ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त आणि इंग्रजी अशा 4 भागांमध्ये केले. त्यांची संख्या सुद्धा इथे नमूद केली आहे. स्वरादी 2च आहेत. नंतर व्यंजनांनाच परवर्ण किंवा स्वरांत असं म्हटलं जातं. त्यांच्या अंती स्वर आहे किंवा जे दुसऱ्या वर्णांवर अवलंबून आहेत स्वतःला पूर्ण करण्यासाठी, म्हणून परवर्ण असं म्हटलं गेलं आहे. एकूण किती आहेत? 34. ठीक आहे. त्या व्यंजनांचं आणखी वर्गीकरण कशात केलं आहे? स्पर्श, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि द्रविडियन अशा 5 भागांमध्ये वर्गीकरण केलं गेलं आहे. संयुक्त व्यंजने किती आहेत? एकूण 2. संयुक्त व्यंजनांच्या बाबतीत सांगायचं झालं तर संयुक्त व्यंजनांचा समावेश आधी किंवा शास्त्रीय किंवा मूळ वर्णमालेमध्ये केला जात नव्हता. पण आता जी आधुनिक वर्णमाला आहे त्या वर्णमालामध्ये संयुक्त व्यंजनांचा उल्लेख केला जातो. अधिक या 2 स्वरांचा देखील
आपण वापर या ठिकाणी नवीन वर्णमालेत बघतो, पण पूर्वीची जी होती मूळ वर्णमाला त्याच्यामध्ये आ, अ आणि क्षज्ञ यांचा समावेश केला जात नव्हता. आणखी एक प्रश्न, कुठले वर्ण हे लुप्त पावत चालले आहेत किंवा त्यांचा वापर बघायला मिळत नाही, तर यामध्ये स्वरांचा जर विचार केला तर रू हा जो आहे हा अपवादानेच आपल्याला पाहायला मिळतो. क्लुप्ती हा शब्द कधीतरीच कुठेतरी वापरला जातो, म्हणून हा रू जो आहे तो क्वचितच आपल्याला वापरामध्ये दिसतो. आणि कुठला नाश पावत चालला आहे असा प्रश्न जर विचारला तर हा रू आहे. ठीक आहे, हे थोडक्यात आढावा आपण घेतला आहे, तर याच्यामध्ये डिटेल आपण जाऊया. फक्त हा चार्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, द्रविडियन. स्पर्श व्यंजने किती? एकूण 25 आहे. याचा गट आपल्याला हा लक्षात घ्यायचा आहे. एक पाठ करायचा आहे, कचट तप. कचट तप पाठ केला म्हणजे याच्या पुढचा पूर्ण वर्ग आपल्याला सांगता येतील. क मध्ये ख ग घ न, च मध्ये च छ ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ प भ म. आणि ह्यांमध्ये कठोर, मृदू आणि अनुनासिक. आता हे जे दोन आहेत कठोर आहेत, या दोन कॉलमला आपण मृदू असं म्हणणार आणि शेवटचा जो आहे तो म्हणजे आपला अनुनासिकाचा आहे. ठीक आहे, एकूण 25. अर्धस्वर किंवा अंतस्थ कशाला म्हणायचं? य र ल व यांना अर्धस्वर म्हणायचे, कारण यांच्यामध्ये स्वरांची छटा आढळते. आता हे संधीमध्ये आपल्याला क्लिअर होईल की नेमकं काय होतं, कसे बदल होतात, त्यामुळे य र ल व यांना अर्धस्वर असं म्हटलं आहे. उष्मे किंवा घर्षके या वर्णांचा उच्चार करताना घर्षण होतं, घर्षण निर्माण होतं. जसं की बघा श श स, श श स, असं वाटते की घर्षण निर्माण होते आतमध्ये घशामध्ये आणि घर्षण निर्माण होऊन उष्णता तयार झाल्यासारखी वाटते, त्यामुळे त्यांना उष्मे किंवा घर्षके असं म्हटलं जातं. महाप्राण एकच आहे, पण ह्याच्यावरती आणखी दोन बाबी सांगता येतील. अल्पप्राण आणि महाप्राण ह्या दोन गटांमध्ये महाप्राणला सांगता येईल आपल्याला, पण अल्प आणि महाप्राण हे कसे ठरवले? कठोर आणि मृदूवरून. कठोरचा जो गट आहे तो आपला काय आहे? कठोर मध्ये बघा या ज्या स्पर्श व्यंजन आहेत त्यामधले जे काही पहिला आणि तिसरा जो आहे क आणि ग चा वर्ग जो आहे, तर हे जे वर्ग आहेत या कॉलम मध्ये यांना अल्पप्राण म्हणायचे, बरोबर. आणि ख घ या दोन कॉलमला आपल्याला महाप्राण असं म्हणायचे, ख आणि ग. हे का बरं? कारण बघा क ख ग ग म्हणजे क ग हे जे आहेत यांचं इंग्रजीमधून जर स्पेलिंग तयार करायला गेलो तर क के ए ख, ख च के एच ए ख, ग च जी ए. आता यामध्ये लक्षात येईल की हा जो वर्ग आहे ख आणि घ चा म्हणजे हे जे कॉलम आहेत यांच्या प्रत्येकामध्ये एच या इंग्रजी अक्षराचा उल्लेख या लेटरचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून यांना महाप्राण म्हणायचे. म्हणजे किती झाले? 1 2 3 4 5, 5 आणि 5 10 आणि ते 11 हे महाप्राण प्लस श श स, श श स हे पण कठोरमध्ये येतात, यांना देखील आपल्याला महाप्राण म्हणायचे. आणि जे काही मृदू अल्पवर्ण अल्पप्राण आहेत तर त्यांच्यामध्ये क चटतप आणि गजड धप यांचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, कचड आणि गजड म्हणजे हे ए युक्त ज्यांच्यामध्ये एच येत नाही, बरोबर. मग आता ह्याला अपवाद काहींनी अपवाद म्हणून क्रिएट केलं आहे की हे सोडून मग च हा CHA स्पेलिंग येतं, मग तो अपवाद ठरतो. महाप्राण नाही आहे, अल्पप्राण आहे. पण ॲक्च्युली बघा आपण ज्यावेळेला हा गट कन्सिडर करतो तर ह्याला अपवाद मांडायची गरज नाही, पण विचारलाच प्रश्न तर आपण हे सांगू शकतो. तसंच च झालं आणि स हा वर्ण आहे ज्याचं स्पेलिंग हे एच होतं, म्हणजे आपण जे सांगितलं अल्पप्राणमध्ये एच हा येतो, अल्पप्राणमध्ये SA किंवा KA असं ए युक्त येतात, एच येत नाही. पण महाप्राण एस हा महाप्राण असून देखील याच्यामध्ये एचचे छटा आपल्याला आढळत नाही. तर हे कसे आहे? उच्चार स्थानावरून आपण ज्यांचा उच्चार करण्यासाठी थोडासा ह या वर्णाचा उच्चार झाल्यासारखा वाटतो त्यावेळेला आपल्याला त्याला महाप्राण म्हणायचे. ठीक आहे, एक्सेप्शन केसेस लक्षात घ्या जर विचारले तर, अदरवाईज दिस इज व्हेरी इझी. हे खूप सोपं आहे समजण्यासाठी. हा चार्ट लक्षात घेतला की सगळ्या गोष्टी सोप्या होतील. ठीक आहे, याच्यावरती आणखी प्रश्न काय विचारले जातील? ह्रस्व मध्ये कोण येतं?
अ इ उ रू रू. बघा मराठी व्याकरणामध्ये जसं संस्कृत व्याकरणात रू आणि रू हे दीर्घ पण आढळतात उच्चार, पण याच्या मराठीमध्ये आपल्या दीर्घ उच्चाराचा सोय नाही किंवा दीर्घ उच्चार वापरले जात नाही, हे आपण घेतलंच नाही याच्यामध्ये. नंतर दीर्घ स्वर आ इ उ, दीर्घ स्वर म्हटलं की हे तीनच आले. संयुक्त स्वर, संयुक्त स्वर जे दोन आणखी स्वरांपासून तयार झालेत, मग ते सजातीय नाही तर विजातीय, ते काय आहे ते बघणार आहोत. विजातीय स्वरांपासून जेव्हा तयार होत आहेत त्यावेळेला आपल्याला संयुक्त असं म्हणायचे. यांना परत लिहिता येत नाही. ओके, म्हणजे आपण यांचं एकत्रीकरण परत करू शकत नाही. यांना करू शकतो आपण ऱ्हस्व दीर्घला, पण संयुक्त स्वरांना एकत्रित मिसळून परत जोड अक्षर जसे लिहितो तसं लिहिता येत नाही. इंग्रजी आ अ हे इंग्रजीतून आलेले स्वर आहेत, त्यांचा आपण समावेश आता करतोय. ठीक आहे. ळ हा स्वतंत्र वर्ण किंवा द्रविडियन वर्ण असं मानलं गेलं आहे. द्रविडियन ह्यासाठी कारण दक्षिण भारतातील ज्या 4 भाषा आहेत त्यामधून आपण ळ या व्यंजनाचा समावेश आपल्या व्याकरणात केला आहे, त्यामुळे त्यांना द्रविडियन गटातील वर्ण असं म्हटलं जातं किंवा स्वतंत्र वर्ण. लक्षात ठेवायचे, क्षज्ञ हे सुद्धा संयुक्त व्यंजन आहेत. संयुक्त का बरं? जसं संयुक्त स्वर 2 आणखी स्वरांपासून बनले तसे या संयुक्त व्यंजनांची निर्मिती 2 किंवा 3, 2 पेक्षा जास्त व्यंजनांपासून तयार झालं असल्यामुळे त्यांना संयुक्त व्यंजन असं म्हणतात. क्ष हे क श या 2 व्यंजनांपासून तयार झालं आहे. तज्ञ द न य या 3 व्यंजनांपासून तयार झालं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता आपल्याला बेसिक ज्या काही व्याख्या आहेत किंवा जे मुद्दे आहेत ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासावायचे आहेत. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? वर्ण. ही व्याख्या बऱ्याच परीक्षेला विचारून झाली आहे, वर्णाची व्याख्या. शास्त्रीय वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत असा जर प्रश्न विचारला तर 12 स्वर आहेत. शास्त्रीय म्हणा किंवा आधुनिक म्हणा सारखंच पडेल, पण मूळ वर्णमाला हा जेव्हा शब्द वापरतील त्यावेळेला लक्षात घ्यायचे की 4 वर्णांचा यामध्ये समावेश नसेल. शास्त्रीय असेल किंवा आधुनिक असेल तर त्याच्यामध्ये समावेश केलेला असेल. 12 स्वर आहेत. इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले आणखी 2 स्वर ॲ अ असे मिळून 14 स्वर होतात आणि स्वरादी किती आहेत? 2. तर 14 खडी आपण जे पूर्वी म्हणायचो ती आता 16 खडी झाली, ती एकूण 16 वर्णांपासून तयार करतो. आधुनिक वर्णमालेत 2 स्वरादी व 34 व्यंजने. ठीक आहे. क्ष व ज्ञ ही संयुक्त व्यंजने आत्ताच मी आपल्याला सांगितलं. त्यांचा आधी समावेश केला जात नव्हता, पण कोणाच्या शिफारशीने किंवा कोणाच्या प्रयत्नाने त्यांचा समावेश केला जातो आता वर्णमालेत. वसंत सबनीस यांच्या प्रयत्नाने यांचा समावेश आपण क्षज्ञेचा समावेश वर्णमालेत आज करतो आहोत. आधुनिक वर्णमालेतील वर्णांची संख्या, एकूण वर्णांची संख्या किती हा प्रश्न विचारला गेलाय, तर 52 एवढी संख्या आहे. आणि मूळ वर्णमालेत जर विचारलं तर 48 वर्ण होतील. या 4चं डिलिशन आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. ठीक आहे, लक्षात राहील. ह्या छोट्या छोट्या बाबी आहेत, पण ह्याच्यावर प्रश्न विचारलेत. आता बघा, मूळ वर्णमालेत जे 48 वर्ण होते, शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2009 नुसार कधी आपण ॲ अ चा समावेश केला तर 6 नोव्हेंबर 2009ला ॲ आणि अ चा समावेश आपण इंग्रजी स्वरांचा मराठी वर्णमालेत केला आहे. तसेच क्ष व ज्ञ संयुक्त व्यंजनांचा वर्णमालेत समावेश त्या तारखेनुसार केला गेला. ठीक आहे. आता बघा पुढे, हे झालं बेसिक आपल्या वर्णमालेबद्दल. आता व्याकरणाचं थोडक्यात म्हणजे म्हटलं जातं की भाषा आधी आली का व्याकरण, कारण आपण जे आज शिकतो आहोत मराठीचं ते व्याकरणच आहे. मग आपण आधी मराठी बोललो की मग व्याकरण शिकलो. आता ह्याच्यामध्ये थोडासा एक बाब क्लिअर करा की भाषा आधी तयार होते आणि नंतर त्याचे नियम किंवा नंतर त्याचे शास्त्रानुसार व्याकरण हे बनवलं जातं. बघा, आता व्याकरणाची व्याख्या विचारली आहे. तिन्ही व्याख्या लक्षात असू द्या, कारण ह्या अशाच्या अशाच विचारल्या आहेत. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हटले, किंवा भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण, किंवा भाषा कशी असावी असे नियम स्पष्ट करणारे जे शास्त्र आहे त्यांना काय म्हणायचंय? व्याकरण असं म्हणायचं. या तीनही व्याख्या लक्षात ठेवा. व्याकरणाच्या नंतर बघा, जे काही आपल्या आता वर्णमाला आहे त्या वर्णमालेचं पुन्हा आपल्याला वर्गीकरण इथं डिटेलमध्ये शिकायचंय. 3 भागांमध्ये वर्गीकरण. पहिलं म्हणजे वर्णांचे प्रकार किती आहेत? एकूण 3 प्रकार आहे. पहिला म्हणजे स्वर, बरोबर, दुसरं स्वरादी, तिसरं व्यंजन. ह्याचं मूळ गटामध्ये विभाजन केलंय. बघा, आता स्वर कशाला म्हणायचे? ओठांचा, आपल्या ओठांचा आणि आपल्या जिभेचा एकमेकांशी स्पर्श
जिभेचा मुखातील इतर भागाला आणि ओठांचा एकमेकांना जर स्पर्श न होता आपण काही वर्ण उच्चारले तर त्यांना आपल्याला काय म्हणायचे, स्वर असं म्हणायचे. जसं की आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा. ठीक आहे, हे काय झाले, आपले स्वर झाले. आता याच्यामध्ये बघा, स्वर म्हटले मी, आणि आहा जेव्हा मी उच्चारलं तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की आहा यांचा उच्चार करताना ओठांची एकमेकांना स्पर्श झालेला पाहायला मिळेल. त्यामुळे स्वरादी हा वेगळा भाग, स्वर हा वेगळा भाग. मग स्वरांच्या बाबतीतही आपल्याला व्याख्या विचारल्या की ज्यांचा उच्चार करताना हवा ही अडवली जात नाही, हवेचा मार्ग अडवला जात नाही, त्यांना स्वर असे म्हणायचे आहे. नंतर उच्चार करताना स्वतंत्रपणे त्यांचा उच्चार होतो, बरोबर आहे. अ ते औ पर्यंत या 14 स्वरांना आपण काय म्हणतो, स्वर असे म्हणतो. ह्या व्याख्या लक्षात ठेवा, हे असेच्या असे विचारले. स्वरादी दोनच आहेत, व आहा. स्वर पहिला जो आहे अनुस्वार. अनुस्वार म्हणजे जो कोणावर तरी स्वार झाला आहे त्याला अनुस्वार म्हणायचं. अ या स्वरावरती जो स्वार झाला तो अनुस्वार. आहा म्हणजे जेव्हा श्वास सोडल्यासारखा वाटतो किंवा विसर्ग झाल्यासारखा वाटतो श्वासेचा, मुक्त झाल्यासारखा श्वास, त्यावेळेला आहाचा उच्चार होतो. मग हे दोन जे आहेत ती आपली काय आहेत, अनुक्रमे विसर्ग आणि अनुस्वार आणि विसर्ग आहेत. तर या कुठल्याही अक्षरावर, बरोबर आहे, जी आपण आडवी रेषा उभी जी देतो त्याला शिरोरेषा असं म्हणतात. आणि वरचा जो बिंदू आहे तो काय झाला, शिरोबिंदू. ठीक आहे. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो, बरोबर आहे ना. अ किंवा अ हे दोघं आले आणि नंतर अ अधिक अनुस्वार म्हणजे असं याचं फॉर्मेशन आहे, अ अधिक विसर्ग. म्हणून आपण म्हणतोय ज्यांच्या आधी स्वर आले त्यांना स्वरादी असं म्हणायचंय, बरोबर. उदाहरणार्थ अंगण हे इथं दिलंय. नंतर बघा व्यंजन, तिसरा प्रकार, हवेचा मार्ग. आता हे उलट कशाचे आहेत, आपल्या स्वरांच्या उलट आहेत. ज्यामध्ये हवेचा मार्ग अडवलेला असतो त्यांना आपल्याला व्यंजन असे म्हणायचे, बरोबर. उच्चार स्वतंत्रपणे होत नाही. जसं आपल्या स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो तसा व्यंजनांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून होत नाही त्यांना व्यंजन म्हणायचं. कारण बघा, मी मगाशी क हे व्यंजन घेतलं होतं, याला असं प्रकार आहे लिहायची. हा काय असतो, का पाय मोडून लिहिणे. मग जेव्हा पाय मोडून लिहितो याचा अर्थ ते पूर्ण नाही आहेत. यांना पूर्ण करण्यासाठी कुठल्या तरी स्वरांची गरज असते आणि म्हणून त्यांना परवर्ण असं म्हटलं जातं किंवा व्यंजन असं म्हटलं जातं. किंवा स्वरांत ज्यांच्या अंती स्वर आहे त्यांना व्यंजन म्हणायचे. तीनही नावं लक्षात ठेवा. टोपण नावं प्रत्येकाचीच लक्षात ठेवायची, कारण ते असं डायरेक्ट न विचारता इनडायरेक्टली आपल्याला प्रश्न त्याच्यावर विचारू शकतात. क ख पासून हळ पर्यंतचे सगळे जे वर्ण आहेत त्यांना आपल्याला काय म्हणायचे, व्यंजन असं म्हणायचे. आता प्रत्येकाला डिटेलमध्ये आपण अभ्यासूया, यांचं वर्गीकरण पाहूया. पहिला जो आहे स्वराचा प्रकार तो म्हणजे ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. आता हे त्यांच्या उच्चारस्थान म्हणण्यापेक्षा त्यांचे जे काही लांबट किंवा आखूड उच्चार याच्यावरून जे आपण भाग पाडले ते म्हणजे आपले ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर असं होतो. आणि तिसरा जो आहे तो संयुक्त स्वर, जो एकमेकांच्या मिसळण्यातून आपण तयार केले, तर हे झाले संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर अ इ उ रू या स्वरांचा आखूड उच्चार होतो, लांबट असा उच्चार होत नाही किंवा उच्चारावयास लागणारा कालावधी हा कमी असतो. मग आपण वर्गीकरण सांगताना ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी कालावधी हा कमी लागतो त्यांना आपल्याला ऱ्हस्व स्वर म्हणायचे आणि याच्या उलट ज्यांना जास्त कालावधी लागतो उच्चारावयाला त्यांना दीर्घ स्वर असं म्हणायचं आहे. ठीक आहे. ई आ ई उ हे दीर्घ स्वरांचे आहेत. नंतर संयुक्त स्वर ह्या व्याख्या सुद्धा विचारल्या की लांबट उच्चाराच्या स्वरांना काय म्हणतात आणि आखूड उच्चारांच्या स्वरांना काय म्हणतात. संयुक्त स्वर इतर दोन स्वरांपासून जे तयार झाले त्यांना संयुक्त म्हणायचं. ए ऐ ओ औ हे संयुक्त आहेत. याच्यावर पण प्रश्न विचारला आणि हे कशापासून तयार झाले ह्यावर सुद्धा देखील प्रश्न विचारला आहे. ए हा कसा तयार झालाय, अधिक ई किंवा ई यापासून. ऐ हा कसा तयार झालाय, बघा ए वरती एला एक मात्रा आहे, ते मात्रा पण सांगून देते मी तुम्हाला. एक मात्रा आहे, बरोबर, एक मात्रा, कारण हिच्यामध्ये एक खडीपाई आहे.
एक उभा दंड आहे आणि ऐ याच्या वर एक उभा दंड आहे, म्हणजे याच्यावर काय झाला, 2 मात्रा झाल्या, ऐला 2 मात्रा. तर बघा एक उभा दंड म्हणजे 1 मात्रा आणि यासोबत 2, जर उभी दंड असा कन्सिडर केला तर 2 मात्रा होतात, पण आपण कधी वरती पण लिहितो तर ते 2 मात्राच झाले, 1 आणि 2. ठीक आहे. तर 1 मात्रा ऱ्हस्व उच्चार आणि 2 मात्रा दीर्घ उच्चार. ठीक आहे. आता हे ऱ्हस्व आणि दीर्घ याच्यावर प्रश्न कशा स्वरूपात विचारले, तर शब्द विचारलेत आपल्या त्याच्यावर, की ऱ्हस्व उकार, ऱ्हस्व विलांटी, ऱ्हस्व ज्या काही शब्द आहेत ऱ्हस्व विलांटी, ऱ्हस्व उकार यांच्यावरून आपण त्याचे अर्थ हे वेगवेगळे कसे प्राप्त होतात ते सांगतोय. पाणी म्हणजे हात, हस्तकर, पहिली विलांटी. दुसरी विलांटी म्हणजे जल. सूत, पहिला सूत म्हणजे मुलगा, प्रत्येकाला पहिला मुलगा हवा असतो त्यामुळे लक्षात ठेवा, पहिला सूत म्हणजे मुलगा. दुसरा सूत, आता हे पहिला दुसरा काय सांगते मी, उकार किंवा विलांटी असाचा उल्लेख करते आहे. पहिला सूत मुलगा, दुसरा सूत म्हणजे धागा, पहिला दिन म्हणजे दिवस, शाळेचा पहिला दिवस, बरोबर. दुसरा दिन म्हणजे गरीब, पहिला सूर म्हणजे देवाचा आवाज, देव. दुसरा सूर म्हणजे आपला आवाज, इथे सूर म्हणजे देव, पहिला सूर देव आणि दुसरा सूर म्हणजे आवाज. पहिला शीर डोके, दुसरा शीर म्हणजे रक्तवाहिनी, पहिला सलील म्हणजे पाणी, बरोबर. दुसरा सलील म्हणजे लिलेने, लीला. चंचू पहिला म्हणजे चोच आणि दुसरा चंचू म्हणजे निष्णात, निपुण. चाटू म्हणजे संतोष देणारे, पहिला चाटू. दुसरा चाटू म्हणजे लाकडी जी फळी असते त्याला, लाकडी फळी नाही पळी असते ती, लाकडी पळी, हे लक्षात ठेवा, नाही तर फळी लक्षात ठेवाल. लाकडी पळी जे वरण वगैरे वाढण्यासारखं त्याचा खोलगट भाग असतो वाटीसारखा, ती पळी, त्याला चाटू म्हणतात. पीक, कोकिळ. हा पीक लक्षातच ठेवा कारण ह्याचा अर्थ विचारला जातो. पीक, पहिला पीक असेल तर कोकिळ आणि दुसरा पीक असेल तर धान्य. मिलन, पहिला भेट, दुसरा मिलन म्हणजे मिटणे. ठीक आहे. आता बघा स्वरांचे आणखी प्रकार कशावरून पाडले तर उच्चार स्थानावरून. जसं मगाशी मी सांगितलं की आ यांचा उच्चार करताना, या स्वरांचा उच्चार करताना ओठांची हालचाल होते किंवा होत नाही, पण ओठांचा स्पर्श एकमेकांना होत नाही आणि जिभेचा स्पर्श मुखातील इतर भागांना, कोणत्या भागांना होतो त्याच्यावरून हे उच्चार सांगितले गेले. आता ह्याच्यावरती काय आहे महत्त्वाचं की कंठ, टाळू, मूर्धा, दंत आणि ओठ या भागांवरून आपण त्याला सांगितलंय. कारण कंठातून जर उच्चार होत असेल, नंतर टाळूला जिभेचा स्पर्श होत असेल आणि नंतर वर्ण उच्चारले जात आहेत, तर अशा वर्णांना टाळू, तालू, तालव्य वर्ण असं म्हणायचे. ज्या वर्णांचा उच्चार कंठातून करतो त्यांना कंठ्य, बरोबर आहे. नंतर मूर्धन्य, कोणते वर्ण, जे मूर्धा म्हणजे दाताच्या वरचा खरबडीत भाग, जसं आपण चिंच चघळतो आणि अशी च्युइंगम असं वरती लागतं बघा, असा जो पार्ट आहे ते दाताच्या वरचा जो खरबडीत भाग आहे त्याला आपल्याला मूर्धन्य असं म्हणायचं आहे. दात आपल्याला माहिती आहे, दाताला स्पर्श करून च च, त थ, त थ, द द, बरोबर आहे. दाताचा स्पर्श किंवा जिभेचा स्पर्श दाताला होतोय तर ते उच्चारले जात आहेत वर्ण च, त थ, द ध, न, बरोबर. आणि ओठांचा वापर करून जसं की म, प, फ, ब, भ हे जे आहेत आपल्या ओष्ठ्य वर्ण असं त्यांना म्हटलं जातं. मग आपण ते डिटेलमध्ये चार्ट बघणार आहोत. तर बघा, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर असं त्यांचं वर्गीकरण उच्चार स्थानावरून सांगितले. उच्चार स्थान म्हणजे एकाच उच्चार स्थानातून आले असतील तर त्यांना सजातीय म्हणायचे आणि विजातीय म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून येणाऱ्या स्वरांना किंवा स्वरच म्हणता येईल. याच्यामध्ये व्यंजन जी आहेत ती पुढे बघतोच आपण, पण आता एकत्रित वर्ण असं म्हटलं तरी चालेल या ठिकाणी. पण आता विजातीय स्वरांचं वर्गीकरण करतोय म्हणून स्वर असा उल्लेख केलाय, पण व्यंजन आणि इतर जे काही अक्षर आहेत व्यंजनच म्हणावं लागेल, त्यांचा देखील उच्चार या कंठ, ओष्ठ्य, तालव्य ह्यांच्यामध्ये होतो. ठीक आहे. बघा आता स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ पुन्हा न येता दुसरा स्वर आल्यास विजातीय स्वरांची जोडी होते. म्हणजे हे जे आहे अ आ असं नाही येता अ ई विजातीय झालं, आ उ विजातीय झालं, उ ई विजातीय. आणि सजातीय म्हटलं की अ आ ई ई,
सारख्या सारख्या दिसणाऱ्या, फक्त मात्रामध्ये बदल, बरोबर. जसं की अ, आ, इ, उ हे झाले सजातीय वर्ण. आता सजातीय व विजातीय याविषयी काय महत्त्वाचं आहे तर दोन सजातीय स्वरांपासून दुसरा जो तयार होतो तो कसा असतो, नेहमी दीर्घ स्वर असतो, दीर्घ स्वर निर्माण होतो. जसं की बघा अ अधिक आ, अ यांचा आ तयार होतो. ई संधीमध्ये आपल्याला पाहायचंय यांचा ई तयार होतो. उ यांचा दीर्घ उ तयार होतो. उ किंवा उ, ई किंवा ई, अ किंवा आ. ठीक आहे, असं आहे ते संधीचं प्रकारामध्ये. तर दीर्घ स्वर तयार होतात. दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास, आता विजातीय स्वर एकत्र आले तर अ अधिक ई किंवा ई असे जर म्हटलं मी एकत्र आले तर काय तयार होते, संयुक्त स्वर तयार होतो. म्हणजे काय, अ अधिक ई, अ ई ए, आ अधिक ई ई, ऐ, बरोबर. नंतर अ अधिक उ किंवा उ यांपासून ओ तयार होतो आणि अ अधिक आ अधिक उ किंवा उ, काय आ अधिक उ किंवा उ यांपासून काय तयार होतो, औ हा तयार होतो. कसं बघा, म्हणून बघायचं आपल्याला, प्रत्येक गोष्ट स्वतः प्रॅक्टिकल करायचे, स्वतः म्हणून बघितलं की आपल्या लक्षात येईल की खरंच हे असं होतं. कारण कसं असते, अनुभव घेतल्याशिवाय माणूस विश्वास ठेवत नाही. अ ई, ऐ ऐ ऐ ऐ ऐ, ठीक आहे, एक मात्रा असल्यामुळे आई 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 असं फास्ट म्हटलं की लक्षात येते की आईचा उच्चार होतो. औ औ औ, ठीक आहे, आऊ 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 आऊ. लक्षात आलं. तर हे झालं महत्त्वाचं सजातीय आणि विजातीयबद्दल. तर मात्रा हा मगाशीच मी आपल्याला सांगितलं की ऱ्हस्व आणि दीर्घ उच्चार हे एक मात्रा आणि दोन मात्रा हे स्पष्ट करतात, बरोबर आहे. आता तिसरा प्रकार आपल्या वर्णांचा तो म्हणजे स्वरादी. ज्यांच्या आधी स्वर आलाय अशांना स्वरादी असं म्हणायचे, बरोबर. तर आहा हे दोन स्वरादी आहे. अनुस्वार व विसर्ग असं त्यांना अनुक्रमे आपण म्हणतो, बरोबर आहे. स्पष्ट व खणखणीत, लक्षात एकच बाब ठेवायची याच्या बाबतीत की स्पष्ट व खणखणीत स्वरांच्या उच्चाराला अनुस्वार म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे अनुनासिकांमध्ये पण आपण या अनुसाराचा उच्चार लक्षात येतो, पण ते स्पष्ट व खणखणीत उच्चाराचे नसतात, म्हणूनच त्यांना अनुनासिके आपण असं म्हणतो. पण ज्यांचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो त्यांना अनुस्वार म्हणायचे. कारण इथे पण अनुस्वार आहे आणि इथे पण अनुस्वार आहे, पण या अनुस्वाराला आपल्याला कशाने रिप्लेस करता येतं, अनुनासिकांनी रिप्लेस करता येतं. आणि इथे घरात यात याला आपल्याला रिप्लेस नाही करता येत. अनुनासिकांना असं अनुस्वार असं म्हणू शकतो हे, पण न हा रिप्लेस नाही करता येत तिथे. जसं घरान यान न सांगून आपण ह्याचं परत रिकन्स्ट्रक्शन करू शकत नाही. जसं की ह्याचं गंगाचं बघा, गंगा हा शब्द आहे, तर ग च्या गटातला न आपल्याला घ्यायचं, म्हणजे वाङ्मयाचा न, गंगा असं पण आपण त्याला लिहू शकतो. म्हणजे हा अनुनासिक आपण याच्या ठिकाणी वापरू शकतो, पण अनुनासिकांच्या बाबत हे उलट होत नाही, फक्त त्याला अनुस्वार असं आपण कन्सिडर करू शकतो, पण परत आपल्याला तिथे अनुनासिक लिहिता नाही येत. ठीक आहे, म्हणून म्हटलंय स्पष्ट व खणखणीत स्वरांच्या उच्चाराला अनुस्वार असं म्हणायचंय. क्लिअर आहे. नंतर बघा विसर्ग. विसर्ग याचा अर्थ काय होतो, श्वास सोडणे, मुक्त करणे. विसर्गाचा उच्चार थोडा ह या वर्णाला झटका किंवा हिसडा दिल्यासारखा होतो, म्हणून त्यांना काय म्हणायचे, विसर्ग. विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी सुद्धा एखाद्या स्वराचा आधार घ्यावाच लागतो. जसं की आहा, अ हा, अ चा उच्चार आधी आला आणि त्याचा आपण आधार घेतला, म्हणून हे काय आहेत, विसर्ग सुद्धा आपले स्वर आदी आहेत. विसर्गाचे उच्चारस्थान कंठावर आहे. आता आपण ते बघणार आहोत प्रत्येकाचं उच्चारस्थान कशावर आहे. तर आता आपल्याला खूप डिटेलमध्ये जायचं आहे व्यंजनांबद्दल. व्यंजनं काय असतात आपली, तर ज्यांना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाही, ते कोणावर तरी अवलंबून आहेत. कोणावर आहेत, स्वरांवर आहे स्वतःला पूर्ण करण्यासाठी. मग व्यंजनं ही स्वरांत देखील म्हटली जातात. का बरं, कारण त्यांच्या अंती काय आलाय, स्वर आला आहे, बरोबर. अपूर्ण उच्चाराची असल्यामुळे त्यांना
पाय मोडून लिहितो आपण, आणि पाय मोडून लिहितो म्हणून त्यांना आपण काय स्वतंत्र नाहीत असं म्हणतो आपण, अवलंबून आहेत, तर ते परवर्ण झाले. ठीक आहे. आखूड व तोडक्या उच्चाराला काय म्हणतात? निभृत. हा प्रश्न देखील विचारलाय. आखूड व तोडक्या उच्चाराला काय म्हटलं जातं? तर निभृत असं म्हटलं जातं. आता या व्यंजनांचे देखील प्रकार पाडलेत बघा. त्याच्यापूर्वी 14 खडी जे आपण आतापर्यंत 14 खडी शिकत होतो, तर ती स्वर सोडून जर विचार केला तर 14 खडी, स्वर सोडून नाही म्हणता येणार, 14 खडी आधीपर्यंत म्हणत होतो, आता 16 खडी झाली आपली. या सगळ्यांमध्ये आ चा उल्लेख झाला आहे. आणि सॉरी बघा 14 खडी म्हणायचे, 16 खडी नाही म्हणता येणार, कारण रू आणि रू या दोन, चिऊ कुठे आहे ती? का तिला बघ ना थोडस पटकन, माझं थोडंसंच राहिले, तिला बाहेर नाही ना थोडा वेळ. हे चिऊ बाहेर नाही थोडा वेळ, बस अर्धा तासच नाही झालं माझं. बघा 14 खडी असं म्हणण्याचं कारण असं, कारण रू आणि रू या स्वरांचा 14 खडीमध्ये समावेश होत नाही, म्हणून आपण 14 खडी आज वापरतो. आधी पूर्वी वापरायचं ती 12 खडी. 14 खडी कशामुळे झाली? ॲ आणि अचा समावेश झाल्यामुळे 14 खडी. व्यंजनांचे जे प्रकार आहेत त्यामध्ये पहिलं जे आहे स्पर्श व्यंजन, आणि स्पर्श व्यंजनाचे देखील अजून 5 प्रकार आपण सांगितले. कठोर व्यंजन, मृदू व्यंजन. कठोर व्यंजन कोणाला म्हणायचं? ज्यांचा उच्चार करताना आपल्याला असं कठीणता वाटते, म्हणजे जे उच्चार करण्यास कठीण आहेत त्यांना कठोर म्हणायचं. आणि यांच्या तुलनेने ज्यांचा उच्चार करावयास सौम्यता जाणवते त्यांना आपल्याला मृदू वर्ण असं म्हणायचं आहे. ठीक आहे. मग आता कठोर व्यंजनांमध्ये कोण कोण येतं? जसं मी सांगितलं की स्पर्श व्यंजन गटामधला तो चार्ट लक्षात घ्यायचा. 4-4चा गट, 5-5चा गट जो केला आहे, क च टपचा वर्ग आणि ते कॉलम. मग त्या क च्या वर्गातले कठोर व्यंजन कोणते येतात? क च टपचा वर्ग आणि त्याला लागून दुसरा जो कॉलम आहे, बरोबर आहे, क ख चा वर्ग पूर्ण. तर ते दोन्ही काय झाले आपले? कठोर व्यंजने. प्लस श श स हे तिघही कठोर व्यंजनांमध्ये येतात. तर एकूण किती झाले? 10 आणि हे 3 13 कठोर व्यंजन आहेत. आपल्याला विचारलं जाऊ शकतं की एकूण कठोर व्यंजन किती? तर ती 13 आहेत. किती आहेत? 13. कारण हा 10 एक कॉलम क चा, हा ख चा, बरोबर ना. मग हे 5 आहेत, हे 5 10 झाले आणि हे 3 13, त्यामुळं 13. आणि यांना काय म्हटलं जातं? तर श्वास किंवा अघोष असं कठोर व्यंजनांना म्हटलं जातं. का बरं? कारण उच्चार करावयास कठीण आहे, तर थोडा श्वास लागतो त्यांना उच्चार करण्यासाठी, म्हणून त्यांना श्वास म्हटलं जातं. आणि घोष होत नाही, म्हणजे कुठल्या प्रकारचं गजर झाल्यासारखं वाटत नाही, म्हणून त्यांना अघोष असं म्हणायचंय. आणि याच्या उलट मृदू व्यंजनांना घोष वर्ण किंवा नाद असं म्हणायचं, कारण मृदूचा उच्चार करताना आपल्याला त्याचा आवाज झाल्यासारखं वाटतो, घोष केल्यासारखा वाटतो, म्हणून त्यांना मृदू व्यंजनांना घोष किंवा नाद असं म्हणायचंय. मृदू व्यंजनं कोणती आली? मग मी फक्त व्यंजन हा शब्द जर वापरला तर लक्षात घ्यायचं की फक्त व्यंजनच येतील, स्वरांचा भाग त्यामध्ये येणार नाही. पण मी ज्याला मृदू वर्ण असा जेव्हा शब्द प्रयोग करेल, वर्ण असं म्हणेल, त्यावेळेला व्यंजनं तर आलीच मृदू. आता व्यंजनं कोणती आहेत? ही 13 सोडून बाकी सगळी व्यंजनं ही मृदू व्यंजनं आहेत. आणि त्यांच्यासोबतच मी जेव्हा मृदू वर्ण म्हणेल त्यावेळेला मृदू वर्णांसाठी आपल्याला स्वरही विचारात घ्यायचे, स्वरादी सुद्धा, आणि आपले व्यंजन पण, बरोबर. तर हा भाग बघा. असं की मृदू व्यंजन कुठं गेलं? हे बघा मृदू व्यंजन ग ग ज झ ड ढ द द ब भ या व्यंजनांचा उच्चार करावयास कसं असतं? ते सोपा वाटतो आपल्याला, म्हणून त्यांना मृदू व्यंजन असं म्हणायचे. तसेच यर लव हळ व म्हणजे ही जी अर्धस्वर आहेत आणि हा स्वतंत्र आणि महाप्राण
या सगळ्यांचा देखील आपण मृदू व्यंजनांमध्ये समावेश करतो. तसेच स्वर, स्वरादी, अनुनासिके. आता हे ॲज इट इज सेंटेन्स आपल्याला विचारलं जाईल की मृदू वर्ण, आता मी वर्ण हा शब्द वापरते, वर्ण कशाला म्हणतात? स्वर, स्वरादी, अनुनासिके तसेच वरचे जे काही व्यंजनं आहेत ह्या सगळ्यांचं कुठले सोडून कठोरमधले ते 13 सोडले तर बाकी सगळी व्यंजनं आणि स्वर, स्वरादी, अनुनासिके यांचं मिळून मृदू व्यंजनं तयार होतात, मृदू वर्ण तयार होतात. आणि व्यंजन म्हटलं तर यर, ल व हळ पण आले आणि ते किती आले? क, च, ट, तप असं जर मी म्हटलं तर क, ख, ग, घ, न. बरोबर. तर हे लक्षात येईल. हे सगळे पाय मोडून आहेत. पाय मोडून अक्षर नाहीत, ती व्यंजन आहेत. तर क, ख, ग, घ, न. मग हा वर्ग सोडले 2 तर ह्या तिघांचा समावेश मृदू व्यंजनांमध्ये होतो. म्हणजे 3 5 15 आणि हे 15 आणि 4 19 20 21 हे जे आहेत ते एकूण व्यंजन आहेत. एकूण व्यंजनं किती आहेत? मृदू 21 व्यंजन आहे. आणि आपण जर वर्ण म्हटलं तर मग ह्या सगळ्यांचा देखील समावेश होतो. ते आपल्याला लक्षात घ्यायचं कॅल्क्युलेशन. र या वर्णाचा उच्चार करताना कंपन होते म्हणून त्याला कंपित वर्ण असं म्हटलं जातं. ह्याच्यावरही प्रश्न विचारला गेलाय. आता बघा अनुनासिके किंवा परसवर्ण, परसवर्ण हे आता वर्ण सवर्ण का म्हटलंय? कारण ह्यांना सुद्धा उच्चार कराव्यासाठी सवर्ण येतात, ते म्हणजे स्वरही यांच्यासोबत येतात. पण परसवर्ण बघा न न न म हा जो गट आहे आपल्या स्पर्शव्यंजन गटातील तर तो अनुनासिकांचा आहे. यांचा उच्चार आपण हा नाकातून करतो, नासिकेतून करतो म्हणून त्यांना अनुनासिके असं म्हणायचे. अनुस्वाराच्या ऐवजी ही वापरता येतात म्हणून यांना परसवर्ण असं म्हटलं जातं. अनुस्वाराऐवजी जर वापरतोय तर परसवर्ण. मग असे सांगितलं मी कठोर वर्णाला काय म्हणतो? कठोर व्यंजनांना आपण श्वास किंवा अघोष म्हणतो आणि मृदू व्यंजनांना आपल्याला काय म्हणायचे? नाद किंवा घोष वर्ण असं मृदू व्यंजनांना म्हणायचे. असेल पुढे बघा हा चार्ट पण लक्षात घ्यायचा आहे आपल्याला की मृदू व्यंजनं ही किती आहेत आणि कठोर व्यंजनं किती आहेत. व्यंजनं म्हटलं मी तर व्यंजनांमध्ये यर, ल व हळचा समावेश आपल्याला ह्या गटांमध्ये करायचा आहे आणि श, श, स चा कठोर व्यंजनांमध्ये करायचा आहे. ठीक आहे. बघा व्यंजनांच्या बाबतीत अनुस्वाराच्या ऐवजी तर वापरतोच आहेत, पण ज्याला संधी हा प्रकार शिकू आपण त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिके वापरताना त्याच्या पुढील म्हणजे त्या अनुस्वाराच्या पुढील जो गट आहे म्हणजे न न न म हा विचार केला क, च, ट, त, प तर हा वर्ग जो आहे या वर्गातील जे काही अनुनासिक आहे म्हणजे यांच्या समोर येणारे जे न न न म जे गट आहे न न न म हे जे गट आहे बघा हा जो काही गट आहे न न न म यांचा हा जर विचारात घेतला तर ह्या गटातला कचटपच्या वर्गातील संधी करताना ह्यांचं रिप्लेसमेंट म्हणजे हे ग ग घ ग जसं मी सांगितलं गंगा हा शब्द होता बरोबर. यांचं रिप्लेसमेंट या अनुस्वाराने आपल्याला या अनुस्वाराचं करता येतं. अनुस्वाराचं रिप्लेसमेंट अनुनासिकेने करता येतं जसं की ग आणि हा गंगा असं लिहू शकतो. म्हणून त्यांनी असं सांगितलं आहे की म्हणून असं म्हणतो आपण की पुढील अक्षर हे स्पर्शव्यंजन गटातील असावे लागते व त्याच्या आडव्या रांगेतील शेवटचे 5व्या स्थानाचे अनुनासिक घेऊन अनुस्वार काढावा लागतो. म्हणजे रिप्लेस करण्यासाठी एक ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. हे संधीमध्ये आपण डिटेल अभ्यास करूया. आता ह्यांच्या बाबतीत महत्त्वाचे काय तर ज्या अनुस्वाराबद्दल अनुनासिक वापरता येते त्याला स्पष्टोच्चारित अनुनासिक म्हणतो. बघितलंय आपण. शब्द अर्थानुसार
जसं की आता बघा काय खालील जे शब्द आहेत त्यांच्या अर्थानुसार 2 प्रकार पडतात. जसं की शेवटी, शेवट, अखेर या अर्थाने कसे लिहिले जातात. जसं की वेदांत म्हणजे ज्यांच्या शेवटी काय वापरलेत, अनुनासिक वापरलेत. वेदांत, सुखांत, देहांत, वृत्तांत. वेदांत म्हणजे वेदाच्या अंती, सुखांत सुखांती, देहांत देहाच्या अंती, वृत्तांत वृत्ताच्या अंती, शेवटी असा अर्थ. बरोबर आहे. आणि च्या आत या अर्थाने आपण याच्यावर काय लिहितो, अनुस्वार लिहितो. जसं की वेदात, सुखात म्हणजे तू सुखात राहा, सुखात, बरोबर, मध्ये, सुखामध्ये राहा, वेदामध्ये, देहामध्ये, वृत्तामध्ये, वृत्ताच्या आतमध्ये, असा त्याचा अर्थ होतो. तर हे शब्द याच्यावर प्रश्न विचारला गेलाय की च्या शेवटी या अर्थाने, च्या अखेर या अर्थाने खालील शब्द ओळखा. ठीक आहे. तर अर्धस्वर प्रत्येकाला आपल्याला डिटेल बघायचे. तर अर्धस्वर मग अशी मी जे सांगितलं की य, र, व, ल यांचा, य व र ल हा अर्धस्वरांचा योग्य क्रम आहे. य व र ल यांचा उच्चार करताना किंवा हे जेव्हा संधीमध्ये वापरतो तेव्हा लक्षात येईल की य व र ल यांच्यामध्ये ई, रू, रू, उ यांची छटा आढळते, या स्वरांची छटा आढळते, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हटलंय. ठीक आहे. श, श, स यांना उष्मे म्हणतात. ठीक आहे. हे काय झाले अर्धस्वर. तर अर्धस्वरानंतर काय आहेत आपली उष्मे. उष्मे म्हणजे घर्षके. उष्मेंनाच आपण काय म्हणतो, घर्षके असं म्हणतो. यांचा उच्चार करताना घर्षण होऊन उष्णता निर्माण होते, म्हणून उष्मे किंवा घर्षके कोणते आहेत, श, श, स. ठीक आहे. याच्यावर देखील प्रश्न विचारला गेला आहे आपल्याला. नंतर आहे आपला महाप्राण. महाप्राण म्हणजे काय, मग अशी मी सुरुवातीला एक्सप्लेन केलं तर थोडक्यात सांगते. ह या वर्णाचा उच्चार करताना, ह या वर्णाचा उच्चार करताना हवा तोंडात वाटे, फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण म्हणतात. बघा इथे जे जोराने हा शब्द आहे, तर पेपरमध्ये मागच्या आता जी एक्झाम झाली तर त्याच्यामध्ये जोराने या शब्दाऐवजी मोठ्याने हवा बाहेर फेकली जाते किंवा मोठ्या प्रमाणात हवा बाहेर फेकली जाते असा शब्द उल्लेख केला. म्हणजे वाक्य तेच होते पण शब्द बदलले होते, शब्द छल केलेला, पण तिचं उत्तर काय होतं, महाप्राणच असं होतं. त्यामुळे लक्षात घ्या काय पण शब्द असे बदलू शकतात त्याच्याशी संबंधित. ठीक आहे. तर महाप्राण ख, घ, छ, झ, ड, ढ. मी जसं सांगितलं महाप्राणमध्ये क, च, ट, त, प वर्ग लक्षात घ्यायचा आपण नेहमीच अभ्यास करताना. क, च, ट, त, प. बरोबर. तर हा वर्ग जो आहे पहिले 2 कठोरचे आहेत हे माहिती आहे आपल्याला, पण त्याच्यापैकी क सोडायचा, ख आणि घ, ख चा गट आणि घ चा गट हे जे उभ्या कॉलममध्ये मांडलेत, ख पासून खाली आणि घ पासून खाली, तर लक्षात येईल हे दोघंही काय आहेत, महाप्राण. आणि क चा गट आणि ग चा गट जो आहे तर हे काय झाले, अल्पप्राण. ठीक आहे. आणि श, श, स हे सुद्धा आपले महाप्राणमध्ये येतात. तर एकूण महाप्राण किती आहेत, 14 आहेत. ठीक आहे. आणि अल्पप्राण आपले हे 5 आणि 5 10 आहेत. 10 अल्पप्राण. आणि हळ, ह सोडून द्या, ळ, श, श, स, हळ, श, श, स गेला, ह गेला इथला, बरोबर. 3 4 5 13 आणि ह युक्त 14 असं, असे 14 आहेत ते. मग हे सोडून बाकीचे जे व्यंजन आहेत ती अल्पप्राणमध्ये येतात, स्पर्श व्यंजन गटातील. अनुनासिक देखील आले त्याच्यामध्ये. ठीक आहे. अल्पप्राण या वर्णात ह ची छटा नसते, साधी गोष्टी सांगायची गरज नाही. आता द्रविडियन वर्ण. द्रविडियन वर्ण सांगितलंय मी, ळ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण आहे किंवा द्रविडियन भाषागटातून आले असल्यामुळे त्यांना स्वतंत्र वर्ण किंवा द्रविडियन वर्ण म्हटलंय. संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ यांच्यामध्ये 2 आणखी व्यंजनांपासून ते तयार झाले म्हणून त्यांना संयुक्त व्यंजन असं म्हटलं आहे. आता बघूया उच्चार स्थानानुसार कोणत्या गटामध्ये आपल्याला कोणत्या स्वरांना आणि व्यंजनांना घालायचं आहे. तर अ, आ, ॲ, अ, आ, ॲ, अ ही स्वर आणि व्यंजन क, ख, ग, घ, न. आता ह्याच्यामध्ये लक्षात घेताना काय करायचे की आपला जो स्पर्श व्यंजन गट आहे तो जसाच्या तसा लिहायचा.
बरोबर पहिले, मग लक्षात येईल. आणि हे नावं लक्षात ठेवायचे, कंठ तालव्य मूर्धन्य दंत ओष्ठ. कंठ ताळू मूर्धा दात ओठ, कंठ तालू मूर्धा दात ओठ. कंठ आधी आता येतो आपला, पडजिभेच्या नंतरचा भाग म्हणजे कंठाचा भाग. मोरा वाळंबे सरांनी कंठाला कठोर ताळू आणि मृदू ताळू असं म्हटलंय. कंठ हाच आपला कठोर ताळूमध्ये येतो, त्यालाच संस्कृतात तालू. ठीक आहे, म्हणून कठोर तालू आणि तालूला मृदू तालू असं म्हटलंय वाळंबे सरांच्या पुस्तकात. त्यामुळे हे लक्षात, हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग कंठ ताळू मूर्धा दात आणि ओठ हे भाग लक्षात घ्यायचे. आपला कंठ म्हणजे पडजिभेच्या लगेच लागून भाग जो आहे तो कंठाचा भाग आहे. नंतरचा वरचा जो भाग आहे तो टाळूचा भाग आहे, म्हणजे टाळूला स्पर्श करून ज्या वर्णांचा उच्चार होतो ते तालू वर्ण आहेत. नंतरचा खरबरीत जो भाग आहे, वरच्या दातांच्या वरचा भाग म्हणजे जो खडबडीत भाग आहे तो आपला मूर्धाचा भाग आहे. ठीक आहे, आणि पुढचे जे दात आहेत म्हणजे समोरून वरचे दात, मग आपल्या दाताला स्पर्श करून जे उच्चारले जातात वर्ण, मूर्धानंतर दात येतात आणि ओठ तर आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे आधी व्यंजनं, स्पर्श व्यंजनं जसे तसे लिहून घ्यायची. नंतर स्वरांना आणि ह्यांचा बाकीचे जे उरलेली व्यंजनं आहेत ते कसे टाकायचे ते आपण बघूया. आ हे आता सांगायची गरज नाही. ओठांचा स्पर्श एकमेकांना होत नाही, हवा मुक्तपणे बाहेर पडते, म्हणून हे काय झाली, स्वर झाली. ठीक आहे, आणि कंठातून उच्चार यांचा येतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये आहा सुद्धा येतं. आहा आहा, कंठ आणि ह, ह आणि आहा. क ख आहा इथं पाहिजे होतं. ठीक आहे, स्वरां आणि स्वरादी, स्वरादी असं जर विचार केला तर आहा, सॉरी लिहिलंय मी, आहा. ठीक आहे, आता बघा क ख ग ग घ, क ख ग ग घ यांचा उच्चार करताना असं लक्षात येईल की कंठातून हवा बाहेर फेकल्या जाते, म्हणजे कंठातून आवाज निर्माण होतोय, कुठे स्पर्श होत नाही. तर ह हचा पण होत नाही, जरी श्वास बाहेर फेकला जातोय पण तरी इथे हचा उच्चार करताना हवाच बाहेर फेकल्या जाते, स्पर्श कुठेच होत नाहीये, म्हणून ह हा वर्ण देखील याच्यात येतो. आणि आहा आहा. ठीक आहे, मग हे लक्षात राहील. ई ई ई ईचा उच्चार करताना जीभ अशी कुठेतरी गुंडाळला गेल्यासारखी आणि साईडला म्हणजे बाजूने मुखाच्या बाजूचा भाग असा वरती कुठेतरी लागतोय असं वाटतंय, म्हणून टाळूला ई ई ई. बघा आपण म्हणून बघा, म्हटल्यानंतर लक्षात येईल, बोलून बघा. ई ई ई, मी जीभ वळवली, बरोबर आहे, थोडासा फोल्ड केली आणि वरती कुठेतरी जिभेचा स्पर्श होतोय, तो काय आहे, आपला टाळूचा भाग आहे, म्हणून त्याला तालव्य वर्ण असं म्हणायचे. मग तसेच ई ई च छ ज झ न श त्र श च छ ज त्र श य. ठीक आहे, हे काय झाले आपले य युक्त तालव्य वर्ण झाले. रू 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 कंपन व्हायब्रेशन निर्माण होतंय. तसंच ट ठ ड ढ न रू ट ठ ड ढ न ट्र ट्र. तर हा पण भाग आपल्याला लक्षात येईल की यांचं सगळ्यांचं उच्चारस्थान एकच आहे. प्लस र षळ, रू आला तर र पण आला, रू र र षळ. समजतंय? तर हे मूर्धन्य, कुठेतरी दाताच्या वर भाग जिभेचा भाग, जिभेचा शेंडा दाताच्या वर कुठेतरी स्पर्श होतोय, तो काय आहे आपला मूर्धा, मूर्धा असतो. नंतर लू रू रू असं लक्षात येईल की दाताला स्पर्श होतो. लू लू स्पर्श करताना जिभे दाताला लागते. तसेच त थ द ध न ल स हे सगळे काय आहेत आपले दंत्य वर्ण आहेत. उ उ ओठांची हालचाल होते. तसंच प प ब भ म ओठांची हालचाल होते. काय आहेत आपले हे ओष्ठ्य वर्ण आहेत. आता याच्यानंतर जे लक्षात ठेवण्यासारखे आहेत ते बघा, ए आणि ऐ हे काय आहेत, संयुक्त स्वर आहेत. संयुक्त आहे म्हणजे दोन स्वरांपासून तयार झाले. मग कंठ आणि ताळू ह्यांच्यापासूनही तयार झाले. जसं की अ अधिक ई, अचं स्थान कंठ, ईचं काय आहे टाळूचं स्थान आहे. अ ई कंठ तालव्य. तसंच ओ औ, आ अधिक उ किंवा उ, अ आ उ किंवा उ असं जेव्हा म्हणतो आपण, तर यांचं स्थान लक्षात घ्यायचं. अ किंवा आ अधिक उ किंवा उ. मग हे काय आहे कंठाचं स्थान आहे आणि उ उ कशाचं आहे, आत्ताच पाहिलं आपण उ उ ओठ, बरोबर. मग कंठ ओष्ठ्य, कंठ ओष्ठ्य.
याच्यावरून आपल्याला ह्या दोनांना लक्षात ठेवता येईल. नंतर व हा एकच आहे असा जो दंतओष्ठ्यामध्ये येतो, म्हणजे दाताला स्पर्श होतो आणि ओठांचा वापर केला जातो व उच्चारताना. आणि नंतरच आहे च छ ज ज. आता ही व्यंजनं जी आहेत ती कशी आहेत, दोन प्रकारे आपण उच्चारू शकतो. पहिलं म्हणजे तालव्य वर्ण आणि दुसरं म्हणजे दाताचा वापर करून, म्हणजे अयुक्त आणि ययुक्त. ययुक्तमध्ये जसं आपण इथे य हा या गटामध्ये घातला आहे तालव्यमध्ये, च छ ज झ येते लक्षात. हे काय आहे, ययुक्त तालव्य. आणि परत यांचा उच्चार आणखी कसा होतो, अयुक्त, च छ ज झ, म्हणजे अ पण आला आणि य पण आला. म्हणून ह्यांना या गटांमध्ये परत न टाकता आपण सेपरेट असं लिहिले दंत तालव्य. ठीक आहे, दात आणि टाळू दोघांचाही त्यामध्ये वापर होतोय, तर दंत तालव्य एकत्रित वेगळाच गट मांडलाय. तर हा चार्ट लक्षात ठेवा. लक्षात ठेवण्यासारखं सोपं आहे. जसं मी सांगितलं कचटकचा वर्ग, स्पर्शव्यंजन गट पूर्ण लिहून घ्यायचे. नंतर उरलेले जे आपले आहेत ह य श, आता श या लिहिलंय सिक्वेन्शियली, पण यश लिहा आपल्याला लक्षात राहण्यासाठी. यश आपल्याला प्रत्येकाला यश पाहिजेच आहे परीक्षेत, त्यामुळे हे यश. रसळ, रसळ म्हणजे अगदी स्वीट. लस, ह यश रसळ लस, ह यश रसळ लस असा शब्द किंवा हे वाक्य जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला हा चार्ट पाठ होऊन जाईल. काहीही पाठ करायची गरज नाही, लक्षात राहून जातो. ह्याच्यावरती प्रश्न विचारलेत की कोणता वर्ण कोणत्या उच्चारस्थानातून आहे, कंठवर्ण ओळखा, मूर्धन्य ओळखा, तालव्य ओळखा, दंत तालव्य म्हणजे कोणते आहेत, कंठओष्ठ्य कोणता येतो खालीलपैकी, असे प्रश्न ह्याच्यावर विचारले आहेत. आता बघा वर्णांची रचना, याच्यावरती आपल्याला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसं की दंड उभा आहे का, मध्ये आहे, आडवा आहे किंवा अर्धा आहे, याच्यावरून कोणते अक्षर तयार होतात किंवा कोणते व्यंजन हे तयार होतात. शेवटी स्वतंत्र उभा दंड म्हणजे ज्या अक्षरांचा ज्या व्यंजनांना लिहिताना शेवटी उभा दंड म्हणजे हात कोणाला लागून नाही, चिटकून नाही, तो म्हणजे स्वतंत्र. श न ग. उभा मध्ये उभा दंड क आणि फ, त्यांच्यामध्ये उभा दंड आहे. अर्धा उभा दंड म्हणजे ट आणि ड, म्हणजे हा वर्ग आणखी आहे त्याच्यामध्ये, ट ठ ड ड हे सगळे काय आहेत, मध्ये अर्धा उभा दंड ज्यांना लागलाय. कोणताही दंड नसणारे वर्ण कोणते आहे, र. र हा असाच लिहिला जातो. हे जे आहे तर दंड नाही आहे, तर तो लिहिताना आपण असा लिहितो, असा ॲक्च्युली, बरोबर. त्यामुळे हा काय असा नसतो, आपला दंड वापरून लिहिलेला नसतो, त्यामुळे कोणताही दंड नसलेला र. अर्धेनं होणारे वर्ण म्हणजे जे वर्ण जसं की ट ठ ड ड ह्यांना लिहिताना आपण ट असा अर्धा लिहत नाही, पूर्णच ट लिहितो. थट्टा हा शब्द आहे, बरोबर आहे, तर लिहिताना मी डबल ट लिहिला आहे, म्हणून यांना अर्धे न होणारे वर्ण असे म्हणतो. जसं जोडाक्षर करताना त्यांचा पाय मोडला जातो, फक्त पाय मोडतो आपण, कारण ते अर्धे आहेत असं दाखवण्यासाठी पाय मोडून लिहितो आपण. मग याच्याच सोबत जोडाक्षरे व ते साधण्याचे प्रकार, आणि हे का अभ्यासायचे, कारण आपल्याला प्रश्न असे विचारले जातात की एकूण जोडाक्षर किती, एकूण मूलध्वनी किती, एकूण संयुक्त व्यंजन किती, वर्ण किती, असा ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग आपण बघा, व्यंजन अधिक स्वर हे मिळून काय तयार होते, अक्षर तयार होते. ह्या पण व्याख्या विचारल्या आहेत. व्यंजन अधिक स्वर काय होतं, अक्षर. स्वर अधिक स्वर संयुक्त स्वर. व्यंजन अधिक व्यंजन, आता इथे वेगवेगळे व्यंजन जर एकत्र आले तर ते काय होतं, संयुक्त व्यंजन होतं. पण जर एकच व्यंजन आलं म्हणजे एक व्यंजन रिपीट झालं, डबल झालं, तर ते द्वित असं म्हणतात. याच्यावर प्रश्न विचारलाय, द्वित कशाला म्हणतात, क क डबल क. ठीक आहे. व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर हा आपला अक्षर म्हणजे जोडाक्षर तयार करतं. आणि जोडाक्षर लिहिण्याच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहे, उभी पद्धत आणि आडवी पद्धत. उभीमध्ये एकावर एक अक्षर लिहितो आपण, जसं की मी सांगितलं आता थट्टा हा शब्द आहे, तर मी थट्टाला असं पण लिहू शकते, म्हणजे उभी मांडणी झाली. आणि आडवी मांडणी म्हणजे समोरासमोर लिहायचं, बरोबर, एका पुढे एक, तर ते काय झाले, उभी आणि आडवी मांडणी. याच्यावरती इथपर्यंत लक्षात घ्यायचे. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर म्हणतात. व्याख्या लक्षात ठेवा, विचारलं आहे. व्यंजनात र मिळवून जोडाक्षर 4 प्रकारे लिहिता येतं आपल्याला, कारण बघा र लिहिण्याचे 4 प्रकार आहेत अजून. म्हणजे आपण डायरेक्ट जर त्याला पाय मोडून लिहायचं झालं र ला, तर ते कसं लिहिता येईल, या 4 प्रकारे. जसं बघा, श्रम या शब्दामध्ये श र, आता श कसा असतो आपल्याला माहिती आहे, हा श आहे आणि र या दोघांना जोडायचं झालं तर काय केलं जातं, श चा हा पाठ म्हणजे हा पाठ श चा जो आहे हा भाग हा घेतलाय
आणि इथपर्यंतचा असा हे याला जोडलं आणि र घ्यायचा आहे, तर हा जो आहे अर्धा तो हा र इथे लावला आहे, म्हणून हा श्र तयार झाला. श्र काय वेगळा स्वर किंवा व्यंजन नाही आहे, तर हा आपला काय आहे, एक जोडाक्षर आहे. श र पासून श्र झाले तयार. त्यामुळे जोडाक्षर लक्षातच ठेवा. एकूण जोडाक्षरे किती त्या शब्दामध्ये असं जर प्रश्नामध्ये विचारलं तर श्र हा जोडाक्षर येतो, तो काय आपला वर्ण एक कन्सिडर होत नाही. जसं आता हा र असतो, मग श्र लिहिण्याचा आहे, हा प्रकार एक आहे श्र. चक्र, चक्र, र. नंतर ड्रम, यामध्ये पण र. राष्ट्र, ट्रे, यामध्ये र हा असा लिहितो आपण. कर्म, रफार दिली जाते वरती अक्षरावर. आणि पुऱ्या, कैऱ्या, खऱ्या, बरोबर आहे, बऱ्या, हे जे काही शब्द आहेत तर यांच्या समोर पुढे हा एक र अर्धा लिहिला जातो. हे अशा प्रकारे 4 प्रकारे आपल्याला र ला लिहिता येईल. नंतर आहे बघा संयुक्त व्यंजनं कोणती आहेत आपण पाहिली, पण ती कशी तयार झाली, 2 पेक्षा जास्त व्यंजन एकत्र येऊन. इथे लक्षात घ्या, क पासून क्ष आणि द न य पासून न्य 3 व्यंजन एकत्र आली. आता हे खूप महत्त्वाचं आहे बघा, ह्याच्यावरही प्रश्न विचारलाय आपल्याला. कृपा हा जो शब्द आहे, कृपा, हे लक्षात घेता येईल की हा जो खाली चिन्ह दिसतंय ते रू असतो, र नसतो. र असतं तर व्यंजन झालं असतं ते, आणि व्यंजन आलं म्हणजे ते जोडाक्षर झालं असतं. पण असे ज्यावेळेला शब्द तयार होत आहेत तर ते जोडाक्षर नसतात. हा जोडाक्षर नाही आहे, हे भलेही जोडाक्षर आहे सृष्टीमधला श ट, पण स रू असतो तो. स अधिक रू, याची फोड कशी करता येईल, स अधिक रू, श्रू, हे काय झालं, श्रू झाला. आणि ष्टी, श अर्धा अधिक ट अर्धा अधिक ई, दुसरी आहे, बरोबर आहे, म्हणजे दुसरी दीर्घ. अशा प्रकारे सृष्टी. बघा आता उदाहरणार्थ कृष्णाष्टमी, करू व शण, हे न नाही आहे, ते श आहे, आणि कृष्णा श मिसिंगच आहे बघा. क रू, इथे श आहे, श न आ, श न आ एकत्रित आले, श्ना झालं. इथे पण श ट, श ट अ, ष्ट एकत्रित झालं, आणि म ई मी, बरोबर. हे काय झालं, कृष्णाष्टमी. आणि याच्यामध्ये प्रश्न असा विचारतात एकूण मूलध्वनी किती, 10 असं सांगता येईल. व्यंजन किती, क श न श ट म, एकूण व्यंजन 6, बरोबर. स्वर किती, 1 2 3 आणि 4 स्वर आले. आणि जोडाक्षर किती, आता बघा इथूनच आपल्याला लक्षात येईल जोडाक्षर किती आहे. तर हा एक जोडाक्षराचा प्रकार आहे आणि हा एक जोडाक्षर, अशा 2 जोडाक्षर याच्यामध्ये आले. ठीक आहे, लक्षात राहील. अशा प्रकारे आपल्याला इतर उदाहरणं सोडवता येतील. आता नंतरचा भाग आहे बघा, अकार विल्हेयानुसार शब्दांची मांडणी करा, असा देखील प्रश्न विचारला जातो. कारण अकार विल्हे, जसं की आपण आता नाव हा शब्द आहे, बरोबर आहे, नळ, नथ, अजून नाक, आता हे शब्द जे आहेत तर आपल्या लक्षात येईल की कोणते क्रम लावा. आता ह्यांना अकार विल्ह्यानुसार क्रम लावा. तर हा जो काही चार्ट इथे दिसतोय यानुसार ते क्रम लावायचे आहेत. म्हणजे पहिला न, आता प्रत्येक शब्द न वरूनच आहे, तर न, बरोबर. मग व दुसरा शब्द कन्सिडर करायचा, दुसरं अक्षर कन्सिडर करायचं त्या नावातलं, नाव, मग दुसरं अक्षर व आहे, याचं ळ आहे, याचं थ आणि क. मग सिरियली आपल्या सर्वात पहिले कोणतं येते, क येते, बरोबर ना, क येते. मग क हा शब्द आधी घ्यायचा. नंतर कोणतं येते, क ख ग घ न, बरोबर आहे, थ येईल, त थ द ध न, प फ ब भ म व शेवटी येतो. मग दुसरा हा शब्द येईल, नंतर व तिसरा येईल आणि नळ चौथा येईल. ठीक आहे. आता बघा महत्त्वाचं काय आहे, हे जीकेचं पाठ आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जसं की ॲ अ या वर्णांना पाठ्यपुस्तक मंडळाने काय म्हटलंय, स्वर असं म्हटलं आहे. ॲ अ या वर्णांना वाळंबे सरांनी स्वरादी असं सांगितलं गेलं होतं, स्वरादी म्हटलं होतं त्यांनी, ज्यांच्या आधी स्वर आहे असं. ॲक्च्युली ते म्हणतात ते बरोबर पण वाटते कुठे कुठे, कारण बघा अ आणि मग हे चिन्ह आपण वापरतो, म्हणून यांच्या आधी स्वर आहे. तर ते म्हणतात ते मला सुद्धा पटतं, पण आपण यांचा आता जे नवीन आधुनिक आहे ते यांची स्वरादीमध्ये
न करता त्यांना स्वतंत्र गटातच टाकलंय की इंग्रजीतून आलेले स्वर असं म्हटलंय, स्वरादी नाही म्हटलं. ठीक आहे. ॲ आणि ऑला सुद्धा वापरताना हा जो काही चिन्ह आहे तो नंतर अनुसार झाले ना, नंतर लिहिलंय, तर हे ॲ आणि ऑ. महर्षी पतंजलींनी व्याकरणाला काय म्हटलंय, तर शब्दानुशासन हा प्रश्न विचारला आहे परीक्षेत. शब्दानुशासन हा शब्द लक्षात घ्या. कोणी म्हटलंय, महर्षी पतंजली. सबनीस यांनी क्षवज्ञाला वर्णमालेत स्थान दिलं. आणि लास्ट जे आहे प्राचार्य मंगरुळकरांनी महाप्राण व्यंजने मांडण्यास विरोध दर्शवला आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरचे प्रश्न आपण थोडक्यात फास्टमध्ये बघूया. बघा, व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे. मी हे शिकवलं आत्ताच. शेवट या अर्थाने, अंत या अर्थाने विचारलंय. मग व्यंजनांत हा पहिला आपला येतो. दुसरे, तिसरे आणि चौथा ऑप्शन जे आहे ते अंत या अर्थाने आले नाही, तर अनुसारच आलेत, पण त्याच्या आतमध्ये या अर्थाने आलेत, म्हणून पहिलं हेच आन्सर आहे आपलं. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा, जोड्या जुळवा. संयुक्त स्वर आणि समाविष्ट स्वर म्हणजे संयुक्त स्वर ज्यापासून तयार झाले त्याच्या जोड्या दिल्या आहेत आपल्याला. आपण आत्ताच बघितलं. ए कशापासून तयार झाला आहे, ए ची निर्मिती अ प्लस ई किंवा ई पासून. मग अ आणि ई ऑप्शन कशात आहे, 4 नंबर. ठीक आहे. ऐला आता आ, फक्त इथे काय होतं, अ होता, इथे ई आ घ्यायचा आहे. ऐला आ अधिक ई ई, ओला अ अधिक उ उ, अ अधिक उ आणि औ आ अधिक उ उ. ठीक आहे, लक्षात राहील. तर याला सब ऑप्शन दिले जातील एखाद्या वेळी खाली की जोड्या लावा. मग ह्यांच्या जोड्या कशा लागल्यात, 4 नंतर 1 इथे 2 आणि 3 हा ऑप्शन आपल्याला निवडावा लागेल. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या वर्णाचा पूर्वी स्वर आहे. आता इथे प्रश्न नीट वाचायचे. ज्यांच्या शेवटी स्वर म्हटलं असतं तर व्यंजन विचारलं असतं आणि खाली जर ऑप्शनमध्ये स्वर आणि व्यंजनपैकी दिलं असतं तर आपल्याला समजलं असतं. पण इथे विचारले पूर्वी स्वर. मग पूर्वी ज्यांचा स्वर येतो त्यांना आपण काय म्हणतो, स्वरादी. मग खाली स्वरादी कोणते आहेत, अ उ आहा ॲ. अहा स्वरादी. ॲ नाही कन्सिडर करायचा. इंग्रजीतील स्वर असं आपण त्याला वेगळं वर्गीकरण केलंय. ऑप्शन काय, आहा. आता बघा, खालीलपैकी योग्य विधानं ओळखा. मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो का मराठी भाषेचे लिखाण. भाषा आणि लिपी हा चॅप्टर आपण पाहिलाय, तर बरोबर आहे पहिलं वाक्य. दुसरं बघा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतो आपण. साहजिकच आहे, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतो आपण. मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत किती वर्ण आहे तो, 52. बरोबर आहे, एकूण म्हटलंय त्यांनी म्हणून बरोबर आहे. चौथं काय, मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत का, हे पण वाक्य बरोबर आहे. मग खालीलपैकी योग्य विधानं सगळीच्या सगळीच बरोबर आहे. ऑप्शन काय आहे आपलं, 4 नंबर. आता दुसरं एक बाब लक्षात घ्या. आपल्याला नाही आठवलं की एखादं वाक्य मला चुकीचं वाटते तर ऑप्शन बघायचे. अ ब ब क कोणतेच नाही, सर्व बरोबर. आता कोणतेच नाही असं होऊ शकत नाही, कारण 1-2 तरी आपले वाक्य बरोबर वाटले आपल्याला 2. मग आता हे तिसरं आणि चौथंचं समजा आपल्याला माहीत नाही की 52 आहे का 48 आहे का कोणतं आहे, 14 आहेत का 13 आहेत का 16 आहेत. मग अशा वेळी ऑप्शनमध्ये अ ब क असे ऑप्शन कुठेच नाही आहे बघा. अ ब क ब क ड असे 3 ऑप्शन असलेले, 3 पर्याय असलेले एकही पर्याय नाही आहे, म्हणून डायरेक्टली सर्व बरोबर. आपले जर 3 वाक्य बरोबर आहे असं समजलं आणि खाली सर्व बरोबर ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी सर्व बरोबरला जायचं. पुढचा प्रश्न, अयोग्य जोडी ओळखा. आता योग्य आणि अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. क हे कोणतं व्यंजन आहे, कठोर व्यंजन आहे. कठोर व्यंजनाच आपण काय म्हणतो, अघोष वर्ण असे म्हणतो. मग अ हे बरोबर आहे, बरोबर. ध हे काय झालं, कचट तप ध त थ द ध, बरोबर. हे 2 जे होते ते कठोरचे होते आणि हे जे होते मृदूचे होते, बरोबर ना. मग ध हा व्यंजन कशात आला, मृदू व्यंजनात. आता प्रश्न बघा कसा विचारला, हे पेपर मधले प्रश्न आहेत. इथे कठोर मृदू न म्हणता काय म्हटलं आहे, कठोर मृदू न म्हणता अघोष आणि घोष म्हटलंय. मग ध हा घोष वर्ण, यालाच आपण नाद असे देखील म्हणतो, हे लक्षातच ठेवायचं. मृदू घोष वर्ण, ठीक आहे. मग ध हा घोष वर्ण बरोबर आहे. तिसरं जे आहे न, न हे संयुक्त व्यंजन आहे का, नाही. व्यंजन आहे पण स्वर म्हटलंय ना, स्वर तर नाहीच आहे. आता हे इथे डायरेक्टली आपल्याला जातील की न हा स्वर नाहीये आणि इथं दिलंय संयुक्त स्वर. काय संबंध, हा काय आहे व्यंजन.
पण आता हा व्यंजन पण नाही आहे, इथे पाय मोडून लिहिलेलं नाही आहे, हे अक्षर झालं. न हे अक्षर आहे, व्यंजन नाही. या ठिकाणी पाय मोडून लिहिलं असतं तर आपण त्याला व्यंजन म्हटलं असतं. पण ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलं की संयुक्त स्वर. इथेच आहे आपली चुकीची जोडी, ही चूक आहे. ऑप्शन हेच असेल. पण आता शेवटी बघूया. क्ष, क्ष काय आहे? संयुक्त व्यंजन. तर हे बरोबर आहे. उत्तर काय राहील आपलं? 3. समजलं कसं जायचं उत्तराकडे? एखादी बाब नसेल माहिती तर आपण ऑप्शनवरून थोडंसं आठवून त्याचं उत्तर सांगू शकतो. आता बघा नंतरचा प्रश्न. स्वरांच्या ऱ्हस्व दीर्घ उच्चारानुसार पाहिले आपण. ऱ्हस्व दीर्घ उच्चारानुसार आपल्याला आता ऑप्शन दिलेच आहे. तर जोड्या लावायच्या आहेत, योग्य जोड्या लावायच्या आहेत. महत्त्वाचं काय? योग्य जोड्या लावा. पाणी, पहिलानी काय होता? नी म्हणजे हात हस्तकर पाणी. दुसरानी आपला जल. तिसरा पहिला सूत म्हणजे मुलगा, मग असे मी सांगितलं. दुसरा सूत म्हणजे धागा, बरोबर. आणि ते तसेच आहेत. आपल्याला डायरेक्टली पहिला पाणी म्हणजे हात, दुसरा पाणी म्हणजे जल, तिसरा जो आहे सूत पहिला मुलगा, आणि हे काय आहे आपलं. अशा प्रकारे जोड्या लावता येतील. आता बघा नंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? जे दुसऱ्यावर स्वार होतात ते कोण असतात? अनुस्वार. कोणता आहे तो अनुस्वार? पहिलाच ऑप्शन आहे. आपल्याला जेव्हा प्रश्न वाचला की आपल्या डोक्यात एक उत्तर निर्माण होतं आणि ते उत्तर आपल्या ऑप्शनमध्ये आहे का हे जर निवडतोय म्हणजे आपण बरोबर आहोत, आणि ऑप्शनही तिथे मिळतात. बघा आता ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चाराव्यास लागणाऱ्या कालावधीस काय म्हणतात? मी हे पण सांगितले आपल्याला. स्वर, स्वरलाप, मात्रा, व्यंजने काय म्हणतात? मात्रा. सगळे प्रश्न बघा आपण शिकवले त्यापैकीच प्रश्न ह्याच्यावरती विचारतायत, त्यामुळे हे खूप व्यवस्थित अभ्यासा. नंतरचा प्रश्न बघा. ही सगळी परीक्षेत आलेली प्रश्न आहेत. जोड्या जुळवा आहे. परत गट दिले ग त कळ. ठीक आहे, हे बाय मिस्टेक असेल, ह्यांना असं लिहायला पाहिजे होतं पाय मोडून, कारण वर्ण म्हणतायत ना ते. पाय मोडून लिहा किंवा नाही लिहा, वर्ण काही फरक पडणार नाही. पण व्यंजन म्हटलं असतं तर पाय मोडूनच आला असता. ठीक आहे. ग अर्धा उभा दंड. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा पहिलं जे दिलं अर्धा उभा दंड कशात आहे? अर्धा उभा दंड. अर्धा उभा दंड ळ मध्ये आहे, बरोबर. अर्धा उभा दंड. नंतर मध्ये उभा दंड कशाला लागतो? क ला लागलाय, त्यामुळे हे क. त हा मध्ये म्हणजे अक्षर जोडले आपले, हे त चा हा पाठ जोडलाय म्हणजे उभ्या दंडाला जोडलेला वर्ण, म्हणजे उभ्या दंडाला हा जोडलाय. आणि हा अर्धा उभा दंड म्हणजे हा अर्धाच आहे, पूर्ण नाही आहे. आणि हा उभ्या दंडाला जोडलेला वर्ण त आहे. ठीक आहे. आणि ग काय आहे? स्वतंत्र उभा दंड. हे तर ऑप्शन असणारच. समजलं? जोड्या जोडल्या. आता नंतरचा प्रश्न बघा. अ आ इ ई उ ऊ हे सजातीय स्वर आहेत. सजातीय होण्यासाठी उच्चार स्थान भिन्न असले तरी चालते. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नो डाऊट पहिलं जे सेंटेन्स आहे स्वल्पविरामपर्यंत ते बरोबर आहे. आणि दुसरं जे वाक्य आहे, दुसरं सेंटेन्स की स्वजातीय होण्यासाठी उच्चार स्थान भिन्न असले तर चालते. तर चालते का भिन्न स्थान, भिन्न उच्चार स्थान? भिन्न उच्चार स्थान असेल तर आपण त्याला वेगळ्या गटात टाकलं असतं, सजातीयमध्ये टाकलं नसतं. म्हणजे एकाच गटामध्ये त्यांना डिफाईन केलं नसतं. जसं कंठमध्ये अ आ आहा, बरोबर आहे ना. आ ऑ हे जे आले हे एकाच कंठातून एकाच स्थानातून निघलेले उच्चार आहेत, म्हणून आपण एका जातीत टाकले. मग ह्यांनी म्हटलंय की भिन्न असले तर चालते का? नाही चालणार, वेगळं टाकावं लागेल ना. भिन्न असेल तर भिन्नच टाकावं लागेल. एकत्रित तुम्ही कसे टाकणार त्याला? त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पहिलं जे आहे पूर्वार्ध बरोबर आहे आणि उत्तरार्ध चुकीचं आहे. कुठे ऑप्शन? आपलं ऑप्शन शोधायचे. पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध मात्र चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे उत्तरही द्यायची आहेत. नंतर प्रश्न बघा. गटात न बसणारा वर्ण कोणता? ह्या प्रकारे पण प्रश्न विचारले गेलेत. अ इ ई ई उ. आता आपल्या प्रश्नातले ऑप्शन पर्याय पाहिले कीच लक्षात येते की कुठेतरी ऱ्हस्व दीर्घ दिसते बघा. अ ई ह्रस्व आहेत, हा दीर्घ आहे आणि तो ऱ्हस्व आहे. मग ऑप्शन कोणता आहे गटात न बसणारा? 3 नंबर. नंतरचा प्रश्न. खालील वर्णांपैकी मृदू वर्ण कोणता? मृदू वर्ण कोणता असं म्हटलंय त्यांनी. मग आता मृदूचा गट डोळ्यासमोर घ्यायचा. कठोर आणि मृदू. कचट टपचा वर्ग आपला 5 पाठच पाहिजे. कचट
त प, बरोबर. मग हा 2 सोडले की तिसरा पासून पुढे मृदू आहेत आपले. क ख सोडला की ग घ, मग च. मग ह्याच्यामध्ये आता बघा च छ ज झ, ट ठ ड ढ, त थ द ढ. ठीक आहे, हे आपल्या लक्षात आलं. मग आता याच्यामध्ये मृदू वर्ण कोणता म्हटलंय? आपल्या पर्यायामधला थ हा इकडे जातो, बरोबर. त थ, ट ठ, च छ, क ख. मग आता थ हा कठोरमध्ये गेला, थ हा कठोरमध्ये गेला. ब, ब वर्ण प फ इकडे येतो, प फ ब भ, बरोबर. म्हणजे हा मृदू झाला. नंतर त हा कठोर गेला आणि फ हा सुद्धा, प फ हा सुद्धा कठोरमध्ये गेला, म्हणून उत्तर काय राहील आपलं? ब. नंतरचा प्रश्न बघा, याचा आन्सर बी. नंतर श श स या वर्णांना काय म्हणतात? तो उष्मे घर्षके म्हणतो ना आपण, श श स. आता पहिलंच ऑप्शन आहे महाप्राण स्वतंत्र वर्ण अर्धस्वर. आता बरं, ह्यांना डायरेक्टली यांचे टोपण नावं दिली म्हणून काही हरकत नाही, पण आपल्याला श श स हे कशा कशात मोडतात? ही व्यंजनं आहेत, बरोबर. त्यांनाच काय म्हणतो? परवर्ण म्हणतो व्यंजनांना, किंवा स्वरांत असं म्हणतो, त्यांच्या अंती स्वर आहे, बरोबर. आणखी श श स काय आहे? उष्मे घर्षके आहे, घर्षके. हे लक्षातच ठेवायचं की म्हणजे या प्रकारे पण एखादा प्रश्न खालीलपैकी श श स बाबत विधाने लक्षात घ्या. मग ही व्यंजने आहे, स्वरांत आहेत, परसवर्ण आहेत. परसवर्ण म्हटलं, परसवर्ण हे कशाला म्हणतो? अनुनासिकेला म्हणतो. पण परसवर्ण अनुनासिके आणि परवर्ण व्यंजन. ठीक आहे, तर हे थोडासा डिफरन्स. मग श स स उष्मे आहेत, घर्षके आहेत. मग अशा प्रकारे योग्य विधाने ओळखा, हे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता बघा, अलीकडे मराठी भाषेतील खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर हा नाहीसा झाला आहे? हा देखील प्रश्न विचारला, मी हे आपल्याला सांगितले. मग कोणता आहे? श न, न्य रू, रू न्य. 3 नंबरचं ऑप्शन आपलं या ठिकाणी सांगता येईल, कारण रू मी सांगितलं क्लुप्ती एकच शब्द आहे, तो आता वापरात आहे. ऑलमोस्ट ते काय आहेत? नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे किंवा तो एखाद्या वेळी नंतर तो आपल्या वर्णमालेतून काढूनही टाकते. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे? नाही असं म्हटलंय, बरोबर. आता यर लव, यर लव याच्यामध्ये ऑप्शन 4 दिसते. इथं आहे ल य व आहे, पण ए हा आपल्या ऑप्शनमध्ये नाही, म्हणजे उत्तर काय झालं? 4 नंबर. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे? व्हायब्रेशन निर्माण होते, कंपन. र वर्ण एकच आहे, र हा एकच आहे, र, त्यामुळे एकच ऑप्शन येईल. पुढचे आता प्रश्न बघा, अशाही प्रकारे विचारले जातील. विधाने लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला, अ आणि ब. अम व हा यांना स्वरादी म्हणतात. दुसरं विधान आहे की ब त्यांच्या शेवटी स्वर असतो. अम हा स्वरादी आहेत नो डाऊट, पण त्यांच्या शेवटी स्वर असतो का? हो. स्वर असतो? नाही, शेवटी नसतो. इथे काय पाहिजे होतं? आधी स्वर असतो. ते असतं तर दोन्ही बरोबर असते. मग आपलं पहिलं बरोबर दुसरं चूक, विधान चूक, पहिलं बरोबर दुसरं चूक, पहिलाच नंबरचा ऑप्शन आहे आपलं. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? ॲक्च्युली हे सगळे प्रश्न मी आत्ता आपल्यासमोर पहिल्यांदाच बघते, हे ते टाकलेले आहेत, मी पण वाचलेले नाही. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनला आहे? ओ, ओ हा स्वर आपल्याला आता माहिती आहे. ओ कसा बनतो? अ, ओ आहे ना, मग सिंगल अ अधिक उ किंवा उ ह्यापासून आपण तयार करतो. मग ऑप्शन कुठं आहे? उ किंवा उ, अ उ उ, अ उ उ. हे बघा 4 नंबरचं. आणि औ असता तर आ उ उ, आ उ. आता हे 2 दिले तर साधी गोष्ट आहे, पर्यावरूनच ओळखता येईल आपल्याला की आ अधिक उ, आ अधिक उ, औच होतं हे दोघांचं, हा येणारच नाही. आणि अ ई आपलं काय होते? ए होते, त्यामुळे हे येणार नाही, एकच ऑप्शन आहे. बघा MPSC किंवा इतर परीक्षांमध्ये किंवा ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की हे जे काही पर्याय असतात ना, त्याच्यातले बऱ्यापैकी 2 पर्याय हे त्याला निगडीत नसलेलेच असतात, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? आता चुकीचा म्हटले, आता हेच दिसते काहीतरी वरचं सारखं. ए कशापासून तयार झाला आहे? आ ई, बरोबर आहे का? नाही, अ ई किंवा ई ऱ्हस्व पाहिजे आणि दुसरा दीर्घ किंवा ऱ्हस्व पाहिजे. ओ कसा तयार होतो? अ उ,
हे बरोबर आहे. अ अधिक उ आत्ताच पाहिलं. आऊ कसं तयार होतो, आऊ, आणि ऐ आई, म्हणजे पहिलंच ऑप्शन हे काय आहे, चुकीचं आहे. हे चुकीचं असलं तरी उत्तर पहिलं आपलं बरोबर आहे. ठीक आहे ना, ऑप्शन पहिलं करेक्ट आहे. प्रश्नानुसार पहिलं उत्तर आहे, पण चुकीचं कोणतं आहे, पहिलं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, योग्य शब्द लिहा. योग्य शब्द लिहा. कुठला शब्द लिहायचा आहे, रिकाम्या जागी लिहायचा आहे. ई ए रू हे डॅश डॅश स्वर आहेत. ई ए रू कोणते स्वर आहे तो, ई ए रू, ई ए रू. संयुक्त तर नाही आहे, एकच आहे. संयुक्त म्हणलं असतं तर एकच संयुक्त आहे, बाकीचे दोन संयुक्त नाही, म्हणजे हा ऑप्शन कटला. दीर्घ दीर्घ असतं तर याला मात्रा पाहिजे होती, याला मात्रा पाहिजे होती, त्यामुळे हे दीर्घ पण नाही आहे. आणि विजातीय, विजातीय म्हणायला आपल्याला त्याला काय पाहिजे होतं, अ आ ई ई असं म्हणायला पाहिजे होतं. सॉरी, विजातीय म्हणताना आपल्याला जोडी लागत होती, म्हणजे ई किंवा अ किंवा ए असं त्यांचे एक गट यायला पाहिजे होता, मग त्यांना आपण विजातीय म्हटलं असतं. पण या ठिकाणी तिघही कसे आहेत, ऱ्हस्व आहेत. बरोबर आहे ना. ई हा ऱ्हस्व आहे, ए हा ऱ्हस्व आहे, आणि रू हा काय आहे आपला, ऱ्हस्व उच्चारित आहे. बरोबर आहे ना. बघा, ऱ्हस्व इथे कन्फ्युजन काय डोक्यात आलं असेल मी सांगते. संयुक्त व्यंजन, संयुक्त स्वर आहे असं आपण म्हटलं, मग संयुक्त स्वर हे कशात कोणत्या उच्चाराचे असतात असं जर विचारला तर नो डाऊट उच्चार नाही विचार करायचा. ए ऐ ओ औ हे संयुक्त आहेत, पण दीर्घ असं सांगितलं गेले, दीर्घ असं कन्सिडर करतात, पण उच्चार हा दीर्घ नाही, ते त्यांना आपण दीर्घ स्वर असं म्हणू शकतो. पण उच्चारामध्ये बाबतीत जर विचार केला तर मात्रानुसार ह्याचे उच्चार कसा होईल, ऱ्हस्व उच्चार होईल. त्यामुळे ई ए रू हे ऱ्हस्व आहेत. ठीक आहे ना. आणि आणखी एक जर भाग सांगितला, विजातीय, विजातीय पण सांगता येईल बघा इथे. जर मी म्हटलं की दीर्घाच्या नुसार, दीर्घ असं आपण जसं संयुक्त व्यंजनांना संयुक्त स्वरांना दीर्घ उच्चाराची आहेत असं म्हटलं तर मग हा पहिला ऑप्शन येणार नाही. पण इथे मग कोणता यायला पाहिजे, 4 नंबरचा. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभादंड आहे. तर स म ग छ स्वतंत्र वर्ण हे चिकटून आहे, हे लागून आहे, हा एकच आहे जो स्वतंत्र दिसतोय. छला पण मध्ये अर्धा आहे. खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी कोणती. आ अ इंग्रजी स्वर आहेत, आणि ऑप्शन नंबर 4 करेक्ट. अशा प्रकारे आपल्याला हे सोडवता येईल. ई ए रू हा प्रश्न परत एकदा आपण बघूया, कारण ऱ्हस्व उच्चार जर विचार केला तर या तिघांचे ऱ्हस्व उच्चार सांगता येतील, पण मग दीर्घ उच्चाराचे असतात संयुक्त स्वर असं आपण म्हटलं तर मग हे ऑप्शन येणार नाही. तर आपल्याला ऑप्शन नंबर 4 वरती जावं लागेल, विजातीय स्वर असं म्हणावं लागेल. मग गटाचा संबंध तिथे घ्यायचा नाही, म्हणजे गटाने नाही आले तरी ते विजातीय आहे, सोबत एकसारखे नाही आहेत. ऑप्शन नंबर 4च त्याचं उत्तर असेल. जसं आपण बघितलं त्या प्रश्नामध्ये कोणता आहे, पहिला आहे की शेवटचा आहे. तर थोडं वाचन आणखी करा, रिपीटेड वाचा. 17 पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 17 वेळा वाचा, म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल की कसं जायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या या भागात इथेच थांबूया. याच्यानंतरचा जो आहे संधी तो आपण उद्या बघूया. धन्यवाद.